ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. आज 5 मे 2026 आणि मंगळवार, म्हणजेच मंगळवारी येणारी चतुर्थी. आता अर्थातच त्याला अंगारका चतुर्थी आपण म्हणतो. आणि अतिशय सुंदर असा हा योग आलेला आहे. अंगारका चतुर्थी यावेळेला वर्षातून 3 वेळा आलेली आहे. यावेळेला 3 वेळा आलेली आहे. आणि त्याच्या निमित्ताने मी हा व्हिडिओ आपल्याला दाखवत आहे. आज आमच्या घरी असलेल्या गणपतीचं पूजन आम्ही करतो. अशा प्रकारे गणपतीची पूजा करण्यात जाते. गणपतीला आवडतं असं लाल जास्वंदाचं फूल आणि दुर्वा हे म्हणजे देवाला हे फळ वाहलं तर श्रीफळ वाहतो, केळी वाहतो आणि त्यानंतर मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. हा तर त्यानंतर जे उपवास जेवण तो उपवास सोडला जातो. अशा प्रत्येक नंतर देवाचं नामस्मरण केलं जातं. ओम गम गणपते नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. विशेष म्हणजे बाप्पा अतिशय मनापासून प्रेम करणारा असा माझा बाप्पा. आता विशेष बाप्पा हा सगळ्यांचाच आहे. बाप्पा माझा आहे, तुमचा आहे, सर्वांचा आहे. पण बाप्पा हा सर्वांचा मन जिंकून घेणारा, सर्वांचा मनाला समाधान करणारा असा बाप्पा आहे. बाप्पा म्हणजेच अतिशय सुंदर असं त्याचा स्वभाव आहे. तो प्रेमळ आहे, कठोर आहे, पण तेवढाच तो प्रेमळही आहे. तो सुख देणारा आहे. दुःख हरता काय, म्हणजे असं म्हणते चाललं, आपली कविताच म्हणतो, आरती म्हणतो, सुख करता दुःख हरता, त्याच उल्लेख होतो. सुख देणारा आणि दुःख नष्ट करणारा हा असा माझा बाप्पा आहे. बाप्पा प्रेमळ आहे. बाप्पा प्रेमळ आहे. संकटात प्रकट होणार आहे. जेव्हा संकट येते तेव्हा तो प्रकट होतो. आणि अतिशय मनोभावेची आपण पूजा केली म्हणतं आपल्याला समाधान आपलंच होतं आणि देवालाही होतं. हे अतिशय मनापासून मी सांगतोय. मला जो अनुभव आहे तो सांगतो की मला लहानपणापासून म्हणजे माझे वडील दिनांक 1977 रोजी निधन पावले. त्यानंतर मी जी पूजा करत राहतो आजपर्यंत मला कोणतीही अडचण आली नाही. आणि देवपूजा आमची व्यवस्थित दर महिन्याला होतेच आहे. नंतर जेव्हा भाद्रपद चतुर्थी असते तेव्हाही पूजा केली जाते. तेव्हा तांदळाचा गणपती, मोत्याचा गणपती ह्याची पूजा केली जाते. डेकोरेशनमध्ये केलं जातं आणि अशा पद्धती पूजा करून डेकोरेशनमध्ये केलं जातं. हा एक आणि तो सुद्धा जागृत देवस्थान म्हणजे जागृत देव आहे. अतिशय तांदळाचा गणपती जेव्हा आम्ही काढतो तेव्हा तो गणपती पाठावर करताना मी कोणताही कशाचाही वापर न करता फक्त हातात तांदूळ घेऊन पाटावर गणपती काढतो. आणि गणपतीचा आकार दरवर्षी अतिशय सुंदर असा गणपती प्रकट होतो. अतिशय सुंदर असं वातावरण असतं. आणि गणपती ज्या वेळेला घरामध्ये येतो, गणपती पूजा अर्चा असते, तेव्हा वातावरण आपलं प्रसन्न असतं. अतिशय आनंद देणारं वातावरण असतं. आणि विशेष म्हणजे गणपती हा तो ऐकणार आहे. तुम्ही त्याला प्रार्थना करा, बाप्पा तू माझ्यावर चल, कुठे संकट असेल तर तू माझ्यावर चल. कुठे निघालो आपण, समजा दवाखान्यात ऑपरेशन आहे किंवा कोणते चांगलं शुभ कार्य आहे आणि आपल्याला बाप्पाची आठवण पडली, लगेच बाप्पा हजर झालाच पाहिजे. बाप्पाला फक्त आपण म्हणायचं, बाप्पा तू ये आणि आमचं रक्षण कर. खरोखर बाप्पाची कृपा खूप कौतुकास्पद आहे. म्हणजे ही मी स्वतःहून सांगतोय का, मी वाचून किंवा काही कोणाचं ऐकून असं म्हणताय. माझा जो अनुभव आहे
तो मी सांगतोय. अतिशय सुंदर असं मला गणपतीचं दर्शन घेतं. मी जेव्हा कधी-कधी मनात येतं, की आज टिटवाळ्याला जावं. कधी-कधी असं वाटतं, की आपण आपला प्रभादेवी जावं आणि त्यावेळेला मला अशी बुद्धी होते आणि मी जातो आणि मला अतिशय उत्तम दर्शन मिळतं. मग खरोखर असा काय चमत्कार होतो, की भली मोठी लाईन असू दे, भली मोठी लाईन असू दे, तरीसुद्धा मला दर्शन मिळतो. जसं काय आपण व्ही-आय-पी गेटमधनं दर्शन घेतो, असा त्याचा आनंद मला मिळतो आणि आम्ही खूप सुखी आहोत, खूप समाधानी आहोत. आम्ही आणि माझी पत्नी आम्ही खूप देवाची पूजा अर्चा मनापासून करतो. अक्षरशः हे जे फुलाची सजावट वगैरे जे आहे, ते आम्ही करतो. पण ते फुलं मार्केटिंग करणं हे सगळं काम माझी पत्नीच बघते आणि तिला पण आनंद आहे. मनापासून प्रेम देवावरती करणारा आम्ही दोघं आणि देव खरोखर म्हणजेच मला आपल्याला तसं वाटतं, की देवासाठी आपण काहीतरी करावं असं आपल्याला वाटतं. कसंच देव आपल्यासाठी काय करत असतो आणि खूप आनंद होतो. ओम गम गणपते नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रत्येक शुभकार्याची सुरुवात ही तुम्हाला माहिती ठाऊकच आहे, ही गणेश पूजनानेच केली जाते आणि याला ते महत्त्व आहे. ओम गम गणपते नमः. अतिशय मनापासून पूजा करा. बाप्पा माझा आहे, बाप्पा माझा आहे आणि बाप्पा माझ्यासाठी तुला माझ्यासाठी काय करावंच लागेल, माझ्यासाठी तुला प्रयत्नच करावा लागेल माझ्यासाठी. आणि बाप्पा असं सांगण्याची पण गरज नाही. बाप्पा स्वतःहून तुमच्या पाठीशी आहे. व बाप्पा स्वतःहून तुमच्या पाठीशी आहे. आशीर्वाद त्याचा पाठीशी आहे. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः.